नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888। तर आज आहे होळी आणि या होळीच्या निमित्तानं आपण एक छानसा मेसेज घेऊन आलोय तुमच्यासाठी। जो संदेश स्वामींचा आहे आणि त्यामधून तुम्हाला ते खूप मोठा मेसेज देतात की स्वतःला दुर्लक्षित करू नका। कारण तुमच्यासाठी काय तरी जसे गिफ्ट्स असतात, जे गिफ्ट्स आहेत ते गिफ्ट्स तुमच्यासाठी ओपन होत आहेत आणि ते गिफ्ट्स जर तुम्ही स्वतःला जर शांततेत आणि पीसमध्ये ठेवाल तर त्या गिफ्टशी तुम्ही कनेक्ट व्हाल किंवा तुमच्याकडे येणाऱ्या अपॉर्च्युनिटी असतील, असे काही मेसेजेस असतील जे या रीडिंगच्या विषयातून म्हणजे माझ्याशी जे कनेक्ट झाले ते सांगते। तर स्वामींचा हा संदेश आहे या होळीला आणि याला होळीचा सण लय भारी। या होळीच्या रंगात रंगून तुम्ही तुमच्या आयुष्याचे जे रंग आहेत, जे अपूर्ण आहेत किंवा ज्या रंगाची तुम्ही वाट बघताय ते रंग कधी आनंदाने आणि खूप उत्साहाने तुमच्या आयुष्यात पदार्पण करतायत आणि त्यासाठीच असेल की स्वामींचा मेसेज आलाय स्वतःला दुर्लक्षित करू नका म्हणून। तर त्या विषयातून तुम्हाला ते तुमच्यापर्यंत काय मेसेज पोहोचवत आहेत ते बघूया। काय संदेश आहे स्वामींचा द्यायचा आपल्याला की का दुर्लक्षित करू नका आणि कोण आहे अशा चूल आहेत ज्या स्वतःला दुर्लक्षित करतायत किंवा स्वतः सेल्फ लव्ह कमी आहे, स्वतःवरचं प्रेम कमी पडते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतून पडलाय। तर बघूया आपण काय मेसेज आहे हा आणि हा या होळीच्या निमित्ताने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तर स्वामींचा हा मेसेज आहे तुमच्यापर्यंत यावेळी पोहोचणं। थँक्यू सो मच। तर स्वतःला दुर्लक्षित करू नका असं स्वामी सांगतायत आणि ते कारण काय आहे? स्वतःला दुर्लक्षित करू नका हे याचसाठी सांगतायत की 5 ऑफ वॉन्ड्स बघा, स्वतःला दुर्लक्षित करू नका। स्वतःमधला कॉन्फिडन्स, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा रोखठोकपणा आणि स्वतःमधलं हे जे अस्तित्व आहे आणि स्वतःला हे करण्याचं जे तुम्हाला प्रेझेंट करण्याचं जे हे आहे, त्याच्यामुळे काही वेळेला बऱ्याच वेळा असं झालंय की तुम्ही कारण नसताना एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला गोवलं जातं किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची एनर्जी इन्व्हेस्ट केली जाते। तुम्हाला तुमचा जो विषय आहे, तुमचं जे काम आहे त्यातनं असं बाहेर काढण्यासाठी, तुमची दिशाभूल करण्यासाठी वेगळ्या विषयांमध्ये तुम्हाला गुंतवलं जाते आणि त्या ह्याच्यामध्ये तुमची एनर्जी, तुमचं लक्ष किंवा तुमचं हे इतकं गुंतलं जाते की तुमचं जे महत्त्वाचं जे माध्यम आहे, जर तुम्ही कोणतंही काही करत असाल, जर फॅमिलीत सुद्धा असू दे किंवा तुमच्या करिअरच्या ह्याच्यामध्ये सगळीकडं तुमचं लक्ष डायव्हर्ट केलं जातं इथं आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला गुंतवलं जाते। म्हणूनच इतका मोठा मेसेज मला कळाला। मी सुद्धा मी हे करत होते की स्वतःला दुर्लक्षित करू नका। का करू नका असं स्वामी सांगतात तुम्हाला? स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट, स्वाभिमान, आत्मसन्मान ह्यापेक्षा मोठ्या कुठल्याही गोष्टी नसतात। त्यासाठी स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ लव्ह, स्वतःवरचं जे प्रेम आहे तुमचं ते कमी पडते, सेल्फ रिस्पेक्ट कमी पडतोय, नकोय तिथं जिथं खरंच गरज नाही आहे तिथं तुम्ही तुमची एनर्जी वेस्ट करताय, असं इथं स्वामी तुम्हाला सांगताय। तर तुम्हाला ती एनर्जी वेस्ट करायची नाही आहे कारण तुम्ही जी सोल आहात ती खरी आहे, प्रामाणिक आहे। तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पजकडं पुढं जायचं आहे, तुम्हाला या गोष्टींकडं लक्ष द्यायचं नाही। मग त्यामध्येच तुम्हाला त्या एनर्जीचा हाच हे आहे की तुमच्या आजूबाजूला ज्यांनी तुम्हाला अशा वितंडवाद असेल किंवा वादविवाद किंवा काहीही असेल, तुमच्या फॅमिली असू दे, बाहेर असू दे, करिअर कुठंही तुम्हाला ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अडकून ठेवण्याचा प्रयत्न करताय, तर त्यात तुम्हाला अडकायचं नाही आहे। तिथं सोडून, माफ करून तुमचं जे काय लाईफ पर्पज आहे त्याच्याकडे तुम्हाला पुढं जायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पडायचं नाही आहे। तर इथं तुम्हाला ते स्वामी सांगतात स्वतःला दुर्लक्षित करू नका, स्वतःला दुर्लक्षित करू नका। जिथं खरंच गरज आहे तिथं प्रतिकार केला पाहिजे, पण अशा काही गोष्टींमध्ये तुमचं हे होते जिथं गरज नाही आहे, तुमची एनर्जी वेस्ट घालवण्याची गरजच नाही आहे। ज्या गोष्टी 2 शब्दांमध्ये सॉर्ट आउट होतात तिथं खूप एनर्जी लावून आणि खूप त्याच गोष्टींमध्ये गुंतून पडून तुमची एनर्जी तुम्ही वेस्ट घालवायची नाही। तर इथं तुम्ही स्वतःला दुर्लक्षित करताय, मग तुमचं सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ लव्ह कमी पडते, स्वतःवर प्रेम करणं कमी पडते आणि तुमची तिथं एनर्जी वेस्ट गेल्यामुळं तुम्हाला जिथं खऱ्या अर्थाने एनर्जी ती लावायची आहे, तुमच्या मुलांवर असेल, तुमच्या फॅमिलीवर असेल, तुमच्या करिअरवर असेल किंवा तुमच्या लाईफ पर्पजवर असेल, तर तिथे ती एनर्जी कमी पडते।
तर ते ही लो एनर्जीमध्ये मग तुम्ही जाताय आणि त्यामुळे मग नकारात्मक ज्या अशा एनर्जी असतात मग त्या अटॅक करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून स्वामी तुम्हाला सांगतायत की स्वतःला दुर्लक्षित करू नका, जास्तीत जास्त वेळ स्वतःसोबत घालवा, स्वतःला देण्याचा प्रयत्न करा, शांततेत राहा, पीसमध्ये राहा. म्हणजे अशा गोष्टी आहेत जिथून लांब राहण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. दुर्लक्षित स्वतःला हे करू नका, त्या ह्याच्यापासून स्वतःला प्रोटेक्शन द्या. प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा इथं तुम्हाला सांगितलं जाते. त्यासाठी मग काय तुम्ही क्रिस्टल्स वापरत असाल किंवा स्वतःभोवती मी तुम्हाला मध्ये पण एकदा सांगितलं होतं मागच्या रिडिंगमध्ये सुद्धा स्वतःची थोडीशी दृष्ट काढणं असेल, स्वतःला हाय एनर्जीमध्ये ठेवणं किंवा मोठमोठे जे मोटिवेशनल्स जे स्पीकर असतात, काय रिडिंग्स असतात, सकारात्मक पॉझिटिव्हिटी जी आहे तिथं कनेक्ट होणं असेल, याकडं जास्त कल ठेवण्यासाठी तर तुम्हाला स्वामी सांगतात. कारण तुमची ऊर्जा खूप मोठी आहे, तुमचे विचार, तुमची ऊर्जा, तुमचं वैचारिक पातळी खूप मोठी आहे आणि त्यामुळेच तुम्ही स्वतःला दुर्लक्षित करू नका असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. हे बघा इथं द चॅरियट आणि दोन कार्ड आहेत बघा, हे द चॅरियट आणि किंग ऑफ कप्स. तुम्ही दोन्ही गोष्टी जर अशा घेऊन चाललाय, नकारात्मकता आणि सकारात्मकता या दोन्ही गोष्टी घेऊन चाललाय बरोबर, हा रथ आहे तुम्ही ओढताय, नेताय बरोबर, पण कुठं सोडलं पाहिजे हे सुद्धा हे कळलं पाहिजे. असं स्वामी सांगतायत. कुठल्या गोष्टीला दुर्लक्ष केलं पाहिजे, तुम्ही त्या गोष्टींसाठी स्वतःला दुर्लक्षित करायचं नाही आहे, स्वतःला गृहीत धरायचं नाही. तुम्ही स्वतःला गृहीत धरताय आणि त्यामुळं तुमची एनर्जी लो होते. तुम्ही स्वतःला गृहीत धरताय, स्वतःला दुसऱ्यांसाठी वेळ देताय पण स्वतःसाठी वेळ देत नाही. तुमचा आत्मसन्मान काय आहे, स्वाभिमान काय आहे, तुम्हाला तुमच्या लाईफवर किती फोकस केलं पाहिजे, पुढं जाण्यासाठी मार्ग खुले आहेत तुमच्यासाठी. ॲज अ व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड सुद्धा इथं हे होते. तुमच्यासाठी मार्ग खुले केलेले आहेत, मार्गदर्शन आहे, सकारात्मकतेशी कनेक्टेड आहात, वैचारिक पातळी सुद्धा खूप शुद्ध आणि समाजासाठी सुद्धा स्वतःसाठी सुद्धा खूप चांगली आहे. तर इथं तुम्हाला त्या नकारात्मकतेला पुढं घेऊन जायचं नाही आहे, तर ती सोडून तुम्हाला एका अशा ह्याच्यावर पुढं जायचं आहे जिथं पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आहे. अंधार दूर करून पुढच्या प्रवासाला तुम्हाला जायचं आहे. तुमच्यासाठी दरवाजे उघडत आहेत, तर ते दरवाजा कुठला आहे, काय आहे, त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. स्वतःला दुर्लक्षित करायचं नाही. जर स्वतःला तुम्ही असल्या एनर्जीमध्ये जडकडून ठेवला किंवा त्याकडे लक्ष देत बसला तर तुमच्या हातून ह्या अपॉर्च्युनिटीज निघून जातील. ज्या अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येत आहेत, संधी तुमच्याकडे येत आहेत, तुम्हाला सिद्ध करण्यासाठी त्या येत आहेत, तुम्हाला दाखवण्यासाठी येत आहेत की तुम्ही काय करायचं आहे. हे करत बसायचं नाही आहे तुम्ही की ह्यांच्याकडे लक्ष देत बसायचं आहे. यांना तेच पाहिजे की तुम्ही असेच हे करत राहा. तुमचा वेळ वाया जाणं असेल किंवा काही असेल, त्यात त्यांचा पण फायदा नाही आहे, पण तुमचा खूप मोठा लॉस आहे ह्याच्यामध्ये. तर हे तुम्हाला स्वामी म्हणून तुम्हाला इतका महत्त्वाचा आणि मोठा मेसेज मला इतकं हे ना आला की तुम्हाला हे पोचवणं गरजेचं आहे तुमच्यापर्यंत. फालतू गोष्टीमध्ये वेळ वेस्ट घालवायचा नाही आहे, कारण वेळ खूप महत्त्वाची आहे. इथं अशा काही सोल्स आहेत ज्यांना वेळेचं हे नाही आहे. वेळ आजचा एक दिवस आहे, 24 तास, ते 24 तासातले तुमचे किती तास कशासाठी वाया जातात त्याचं समतोल आणि त्याचा जो हे आहे ते तुम्ही राखत नाही आहे. तर वेळ असा वाया तुम्ही घालवताय, त्यामुळे सुद्धा दुर्लक्षित होते तुमचं सगळं शेड्यूल बिघडतंय आणि दुर्लक्षित होते. स्वतःकडे दुर्लक्ष करताय तुम्ही. कारण तुम्हाला इथं जर तुम्ही तुमच्याकडे लक्ष देताय, तुम्हाला तुमच्याकडे लक्ष द्यायचं आहे, तुमची ऊर्जा वेगळी आहे, वैचारिक पातळी वेगळी आहे, इथं ते सांगितलं तुम्हाला. आणि हा पिवळा रंग न्यू अबंडन्स आहे, न्यू बिगिनिंग आहे, नवीन सुरुवात आहे, आयुष्याचा एक चढता क्रम तुमचा चालू होतोय. किंग ऑफ कप्सच्या भूमिकेमध्ये तुम्ही जाताय. तुमच्यामध्ये तेवढं पॉवर आहे, तुमच्यामध्ये तेवढी शक्ती आहे आणि इतकी खरी अशी सोल आहात तुम्ही जिथं म्हणजे कुणीही थांबवू शकणार नाही. आणि म्हणूनच ह्या अशा एनर्जी तुम्हाला हे करायचं बघतात. तर त्यांच्यापासून थोडंसं लांब स्वतःला ठेवून स्वतः कसं प्रोटेक्ट राहता येईल, स्वतःमध्ये कसं पीसमध्ये राहून, शांत राहून आपल्या इंट्युशन्सशी कसं कनेक्ट होता येईल, परिवाराशी कसं कनेक्ट होता येईल, स्वतःचं तुमचं जे हे आहे त्यात काय चांगलं हे अजून केला तर तुमचं चांगलं हे होईल, तुमच्या परिवाराचं सुख असेल, तुमचं सुख असेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा संतुलित होतील याकडे लक्ष देण्यासाठी स्वामी तुम्हाला सांगायला. म्हणूनच एवढा मोठा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गुंतून पडायचं नाही आहे. स्वतःला दुर्लक्षित करू नका, ह्या ह्याच्यामध्ये दुर्लक्षित करू नका, स्वतःला अशा एनर्जीजमध्ये गुंतवून ठेवू नका जिथं एखाद्याला मी असं हे सुद्धा कनेक्ट होते बघा. अशा काही सोल्स आहेत, 2 मिनिटाचं बोलणं असतं, कॉलवर आपण सहज बोलत असतो, तर कॉल किती वेळा तास दीड तास एका माणसाबरोबर सुद्धा एक व्यक्ती बोलताना असा दिसत असतात. अशा सुद्धा काही इथं सोल्स आहेत ज्या असा विनाकारण वेळ वाया घालवत आहेत. जिथं आहे ना महत्त्वाचं आहे मुद्देसूद बोलणं, हे तर तुम्हाला सांगितलं जाते.
मुद्देसूद बोलणं आणि ज्या गोष्टी आहेत, तो जो पॉईंट आहे तो धरून त्याच्यावर मार्गदर्शन करणं किंवा सांगणं, ह्या इथं तुम्हाला हे महत्त्वाचं आहे. हे दुर्लक्षित करू नका, कारण तो वेळ तुम्हाला का महत्त्वाच्या कामासाठी हे करायचं आहे, साठवायचा आहे तो वेळ. वेळसुद्धा साठवायचा आहे आणि ती एनर्जीसुद्धा साठवायची आहे. तर इथं तो वाया नाही घालवायचा आहे, असं तुम्हाला इथं सांगितलं आहे. म्हणून तुम्हाला स्वतःला दुर्लक्षित करायचं नाही. ज्यांच्या कोणाशी ही रीडिंग रिझोनेट होते त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, कारण खूप हे ना रीडिंग हे झाले. आणि चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मी काय म्हणलं तुम्हाला, खूप मोठा हा मेसेज त्याचसाठी आहे, कारण तुम्हाला इथं ह्या असल्या फालतू आहे, म्हणजे ज्या एनर्जीज अशा आहेत, खरंच त्यांना काहीही कामधंदा नाही आहे, काहीसुद्धा नाही. त्यांचा वेळ त्यांनी त्याचसाठी ठेवला आहे की जो वाया घालवायचा आहे. आयुष्य, जन्म, वेळ वाया घालवायचा आहे. तर त्यासाठी आपण आहे का? आपला जन्म कशासाठी झाला हे तुम्ही स्वतःला हे करून सिद्ध केले, किंवा स्वामींनी तुम्हाला दाखवले, विविध माध्यमातून असू दे, मेसेजेसच्या माध्यमातून असू दे, किंवा विविध स्तरातून, अनुभवातून तुम्हाला त्यांनी शिकवले. तुझा जन्म किती महत्त्वाचा आहे, तुझे कार्य करतोस ते किती महत्त्वाचं आहे, किंवा तुला काय करायचं हे सुद्धा तुम्हाला दाखवले. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पडायचं नाही आहे. मूर्खांशी वाद घालण्यामध्ये किंवा त्यांच्या एनर्जीला हे केल्यामुळं आपली एनर्जी वेस्ट जाते. तर इथं ते करायचं नाही आहे, असं तुम्हाला इथं मेसेज दिला होते. कारण किती मोठं काम तुम्हाला करायचं आहे. एक मोठं काम तुम्हाला बघा, इथं तुम्ही एक द चॅरियट, एक रथ, एक प्रवास सुरू होतोय तुमच्या आयुष्याचा, नवीन प्रवास सुरू होतोय, जो किंग ऑफ कप्सच्या भूमिकेत जाणार आहात तुम्ही. आणि जर राजाच स्वतःला दुर्लक्षित करत असेल तर नाही ना चालणार. राजाने स्वावलंबी असलं पाहिजे. तो दानच करणार आहे, दान करणारा आहे, त्याच्याकडे सगळं आहे. पण तो कधी करेल? ज्या वेळेला त्याला प्रजा सुखी आहे किंवा प्रजेला अजून काय देता येतं हे त्याला जेव्हा कळेल, तो त्याच्या स्वतःवर आत्मपरीक्षण करेल. त्यावेळेला त्याला कळणार आहे की त्याला काय करायचं आहे, किंवा कोण दुःखी आहे, कुठपर्यंत त्याला पोहोचायचं आहे. त्याला स्वतःचं जर नाही कळलं, स्वतःकडं जर दुर्लक्षित झालं, किंवा त्यानं स्वतःकडे जर दुर्लक्ष केलं, त्याला काय पाहिजे, त्यानं काय करायचं त्याला माहीत नाही आहे, तर तो इतरांना मदत कसं करणार? स्वतःच हरवलंय चक्रव्यूहामध्ये, तर त्या चक्रव्यूहात तुम्ही हरवलंय, तर तुम्हाला अशाच सोल्स आजूबाजूला भेटतील ज्या तुम्हाला अजून अडकवून ठेवतील. तर ते स्वामी तुम्हाला सांगतायत, ज्या सोल्स खरंच अशा पॉझिटिव्ह आहेत, सकारात्मक आहेत, जी माणसं अशी आहेत आजूबाजूला, त्यांच्याशी कनेक्ट व्हा, मार्ग मिळवा. जे मार्ग तुमच्या समोर येत आहेत त्याच्याशी कनेक्ट व्हा, कारण तुम्हाला एवढ्या मोठ्या एनर्जीशी कनेक्ट व्हायचं, एवढी मोठी शक्ती तुमच्यामध्ये आहे. अशा लोकांपर्यंत, अशा एनर्जीजपर्यंत पोहोचायच्या ज्यांना खरंच तुमची गरज आहे, तुमच्या परिवाराला आहे, तुमच्या आईवडिलांना आहे, तुम्हाला स्वतःला आहे, तुमच्या मुलांना आहे. आणि जग म्हणजे काय असतं, सुरुवात स्वतःपासूनच करायची असते. स्वतःला दुर्लक्षित केला तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वतःला सुद्धा मिळणार नाहीत, असं स्वामी सांगतायत. त्यामुळे स्वतःवर फोकस करा. स्वतःला काय पाहिजे बघा, तुमचा परिवार बघा, तुमचे संस्कार, तुमची परंपरा, ह्या सगळ्या गोष्टींना समाविष्ट करून त्यातून जो मार्ग निघतोय, किंवा स्वतःच्या इंट्युशनशी कनेक्ट व्हा. तुम्हाला काय करायचं आहे ते शोधा. खूप मोठं हे शोधण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी स्वामी तुम्हाला सांगतायत की दुर्लक्षित करू नका स्वतःला. कारण तुम्ही दुर्लक्षित करणं इतरांना महत्त्वाचं असेल, त्यांचा टाइमपास होईल, पण त्याचा इफेक्ट तुमच्या फॅमिलीवर, तुमच्या परिवारावर, स्वतः तुमच्यावर आणि इव्हन सगळ्याच गोष्टींवर त्याचा होतोय. तर या होळीच्या निमित्तानं स्वामी तुम्हाला तेच सांगताय, ज्या ह्या अशा नकारात्मक गोष्टी आहेत, नकारात्मक लोक आहेत, नकारात्मक विचार आहेत, आणि हे सगळं जो आळस आहे ते सगळं ह्या होळीमध्ये प्रवाहित करा. आणि नवीन आयुष्याचा एक प्रवास जो आहे त्या प्रवासाची तुमच्या सुरुवात होते. ह्या होळीमध्ये ते सगळं हे होते, ते प्रवाहित होते, ते जळून खाक होते, ते होलिका तुम्हाला शुद्ध करते. ही होळी त्याचसाठी तुमच्या आयुष्याचा एक जो बेरंग झालेला होता, किंवा ह्या लोकांनी असा बेरंग करून ठेवलेला होता, ती रंगतदार बनवण्यासाठी ही होळी आले. आणि ह्या होळीचे हे शुभाशीर्वाद स्वामी तुम्हाला तेच देत आहेत की तुम्हाला आता रंगतदार बनायचं आहे. विविध रंगांनी भरून ही होळी तुमच्यासाठी आली. सगळा रंग तुमच्या आयुष्यात भरते, फक्त तुम्ही त्याला रिसीव्ह करायचं आहे. तुम्ही दुर्लक्षित स्वतःला करायचं नाही आहे. स्वामी तुम्हाला काय देत आहेत ते तुम्हाला घ्यायचं आहे. ते इथं तुम्हाला मेसेज, हा खूप मोठा मेसेज आला, तर नक्की चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं. आणि इथं गिल्ट आहे बघा,
ह्या सगळ्यामध्ये गेलं. आता मेसेज ऐकताना असेल किंवा इतर वेळेस सुद्धा काही गोष्टीमध्ये खूप वेळ निघून गेला किंवा काही गोष्टींचं गिल्ट असं मनामध्ये आहे, ठासून भरलंय, की असं झालं, तसं झालं, त्यावेळी ते केलं असतं, ह्यावेळी हे केलं असतं, असं झालं असतं, तसं झालं असतं. गिल्ट मनामध्ये आहे, अपराधीपणा आहे. तर तो अपराधीपणा काढून टाका, कारण सुरुवात कुठूनही करता येते. फक्त स्वतः मला ते चॅलेंज घेण्याची तयारी पाहिजे. सुरुवात कुठूनही करता येते आणि तुमच्या आयुष्याची सुरुवात होण्याची हीच वेळ आहे, हाच योग आहे, हे स्वामी तुम्हाला सांगतायत. त्यामुळे ह्या गिल्टमधून बाहेर पडा आणि सुरुवात करा नवीन आयुष्याची, नवीन प्रवासाची. तुमच्या सुरुवात होते. उठा, वेकअप. मला मी रीडिंग सुरू करायच्या अगोदरच मला तो असा खूप छान मेसेज आला, वेकअप वेकअप असा मेसेज आला. मग ते वेगळंच असं ते थोडंसं जाणवलं. म्हणजे कोणासाठी आहे त्यांनी बघा, मला रीडिंगमध्ये सांगा. बघा मी कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा, खूप कष्टाळू आहात तुम्ही. तुमचे कष्ट मी तर तुम्हाला म्हटलं, रंगतदार तुमच्या कष्टाचे जे ही होळी जी आहे, हे रंग मी तुम्हाला ते म्हटलं, आयुष्याचा बेरंग करणारी अशी लोक आजूबाजूला असतील, होती, ती गेले, ते संपले. पण ते संपवून आता तुमच्या आयुष्याचा जो रंग आहे, तुमच्या कष्टाचा जो रंग आहे, तो चारोओर रंग आता पसरणार आहे. या रंगानं तुमचं आयुष्य सुशोभित करते ही होळी. म्हणजे ही रंगतदार अशीच आहे की तुमच्या आयुष्य सुशोभित करण्यासाठी हा नवीन प्रवास, हा नवीन योग आणि नवीन सगळं आयुष्यात तुमच्या येते. तर उठा आणि कष्टाला तुमच्या सुरुवात करा. जे काही तुमचं हे आहे ना लाईफ पर्पज, त्यातून सुरुवात करा. तुमचे रुटीन्स घेऊन त्यातून नवीन अजून काय तुम्हाला करता येईल आणि त्या काय कशातून कोणत्या माध्यमातून तुम्हाला पुढे जाता येईल. तुमचं नावलौकिक होण्याचे योग आहेत. तुमचं प्रसिद्धी, तुमचं कलागुणांना वाव मिळण्याचे योग आहेत. तर इथं तुम्हाला उठून पुढं राहण्यासाठी, उभं राहण्यासाठी, तुमच्या कला बाहेर काढण्यासाठी तुम्हाला इथं स्वामी सांगतायत. आणि खूप मोठा असा मेसेज आहे. तर तुमच्या कष्टाची पोचपावती इथं दिली जाते. त्यामुळं अशा एनर्जीजमध्ये नाही, त्यातून आता तुम्ही बाहेर पडलाय. आणि कंप्लेन्सी बघा, कंप्लीट झालं एक, हे कंप्लीट झाले. तर त्या गिल्टमध्ये आणि त्या एनर्जीजमध्ये न जखडून राहता त्यातून सगळ्यातून बाहेर पडलाय, आत्मसंतुष्ट झालाय, स्वतःवर काम करताय, विचार करताय. मी तुम्हाला पहिले सांगितलं, तुमच्या वैचारिक पातळी खूप स्ट्रॉंग असणार आहे, अशी सोल मला इथं कनेक्ट होते. म्हणजे विचार खूप मोठे आहेत, खूप मोठे कार्य करण्याची अशी शक्ती त्यांच्यामध्ये आहे. आणि एका अशा काटेरी झुडपातून, जाळ्यातून बाहेर पडलाय तुम्ही. ते बाहेर पडलाय आता, तर आता गिल्ट मनात ठेवायचं नाही आहे. स्वतःला दुर्लक्षित करायचं नाही, स्वतःला वेळ द्यायचा आणि स्वतःवर थोडंसं काम करायचं. थोडं कोणाला पायाला असं तळपायाला जर इचिंग होत असेल, थोडंसं हे होत असेल, तर पायाला थोडीशी मेहंदी जी आहे ती पायाला लावण्यासाठी तर सांगितलं जाते. कारण पायातून असं गरम किंवा असं हे होत असेल आणि टोचल्यासारखं असं जर पायामध्ये होत असेल, इचिंग होत असेल, तर थोडंसं मेहंदी जी आहे ते मेहंदी पायाला लावण्यासाठी तुम्हाला मेसेज आहे. तो काय मध्ये इंट्युएटिव्हली मेसेज आहे जो कनेक्ट झाला. आणि बघा, डिसअपॉइंट व्हायचं नाही आहे. डिसअपॉइंट झाला, ह्या सगळ्या ह्याच्यामुळेच डिसअपॉइंट झाला. खरं तर ह्या लोकांनी तुम्हाला कधी सुधरूच दिलं नाही, तुमचं वेळ, तुमच्या वेळेचं महत्त्व, तुमचं काम, तुमचा परिवार याहीपेक्षा बाकी सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात. सगळं महत्त्वाचं आहे, पण जिथून आपण सुरुवात करतो ते सोडून बाकी महत्त्वाचं नाही करू शकत आपण. ते कधीच हे करू शकत नाही, कारण जिथं सुरुवात आहे ते सगळं करून, ते सगळं पार पाडतच आपल्याला पुढं जायचं असतं. एक एक टप्पा गाठायचा असतो आणि तो गाठत तुम्ही आलाय. यांनी तुम्हाला कितीही हे करून नाही दिलं तरी सुद्धा तुमच्या परिवारानं तुम्हाला धरून ठेवलंय, तुमच्या परिवारानं तुम्हाला सांभाळलंय, तुमच्या परिवारानं, तुमच्या आईवडिलांनी असेल, तुमच्या ह्यानं तुम्हाला, कुटुंबानं तुम्हाला सांभाळलंय, साथ दिली आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळी तुम्ही हरला किंवा तुम्हाला काही अपयश आलं, फेल्युअरमध्ये सुद्धा तुमच्या कुटुंबानं तुम्हाला सांभाळलंय, साथ दिले. तर त्यातून आता तुम्हाला बाहेर पडायचं आहे. जिथं तुम्हाला इथं मला त्यासाठीच हा मेसेज कनेक्ट झाला असेल की गिल्ट, डिसअपॉइंट नाही व्हायचं आहे. तुमच्या परिवाराची ताकद तुम्ही आहात. तर ती ताकद तुमच्यामधली तुम्हाला बाहेर काढायची आहे. ज्या आळसानं तुम्हाला जकडून ठेवलं होतं, ज्यामुळे स्वतःला तुम्ही दुर्लक्षित केलं, स्वतःमधले गुण ओळखले नाहीत किंवा वेळ वेस्ट केला, तर त्या सगळ्यातून आता तुम्ही बाहेर आलाय. कारण रियालिटी तुम्हाला कळतीये आणि स्वामींनी तुम्हाला रियालिटी दाखवली की तुझा परिवार हाच तुझ्यासाठी सर्व हे आहे.
त्यांच्यासाठी, त्यांच्यामुळं, कुणाशिवाय आपण कधीच नसतो. तर इथं तुम्हाला स्वामी सांगतात सर्वांबरोबर राहायचं आहे, पण त्यामध्ये स्वतःला दुर्लक्षित करायचं नाही, स्वतःला गृहीत धरायचं नाही. कारण खूप मोठं लाईफ पर्पज तुमचा आहे, त्याकडं तुम्हाला पुढं जायचं आहे आणि खूप मोठा असा मेसेज आहे हा. तर नक्की मला सांगायचं आहे रीडिंग कोणाशी कनेक्ट होते, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच हरवलेल्या ज्या सोल्स आहेत, मुलं आहेत, त्यांच्यापर्यंत ही नक्की रीडिंग पोचवा. कारण स्वामींचा असा संदेश असेल की त्यांच्यापर्यंत आता हे पोहोचणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच. बघा मी दोन्हीही काढलं, इथं पण चॅरिटी आहे आणि 6 ऑफ पेंटिकल्स आहेत, 6 ऑफ पेंटिकल्स आहेत आणि इथं चॅरिटी आहे. मग इथं तुम्हाला खूप मोठं कार्य करायचं आहे, तुम्हाला खूप मोठं कार्य करायचं, स्वतःला पहिला सिद्ध करायला पाहिजे का नको, स्वतःला तुम्ही दुर्लक्षित करताय म्हणून तुम्हाला स्वामी इथं सांगताय. खूप मोठं कार्य करत असताना आपण काय देतोय आणि काय द्यायचंय, किती द्यायचं हे करत असताना स्वतःला दुर्लक्षित करू नका. खूप मोठं कार्य करण्याची हे तुमच्यामध्ये पॉवर तुमच्यामध्ये आहे आणि जर काय सेवा असतील, काय तुमच्या संस्था असतील किंवा काही अनेक माध्यमातून तुम्ही पोहोचत असताल अशा लोकांपर्यंत ज्यांना खरंच तुमची गरज आहे, तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जे मार्ग खुले होत आहेत, तर स्वतःला दुर्लक्षित करू नका. तुमच्या पॉवरशी, तुमच्या शक्तीशी आणि स्वतःमधल्या तुमच्या त्या इच्छाशक्ती जी तुमची आहे त्याच्याशी तुम्हाला कनेक्ट व्हा. जे स्वामींचे सेवेकरी आहेत किंवा स्वामींच्या ह्याच्यामध्ये जे खूप मोठी फॅमिली आहे, ही स्वामींचा हा परिवार खूप मोठा आहे, त्यामध्ये तुम्ही कुठंतरी हरवताय तर नाही आहे, तुम्हाला डिस्कनेक्ट करण्याचा अशा सोल्स प्रयत्न करतात, तर तिथं डिस्कनेक्ट व्हायचं नाही असं स्वामी सांगतात. कारण खूप मोठं उदार असं मोठं कार्य तुम्हाला करायचं आहे, जे तुमच्या हातून घडवायचं आहे स्वामींना. छोट्या छोट्या ह्याच्यातून का असेना पण ते घडवायचं आहे, तर त्यासाठी स्वतःला वेळ द्या असं स्वामी तुम्हाला सांगतायत. तुमच्यासाठी आम्ही आहोत, पण तुम्ही तुमच्यासाठी तरी राहा. सर्वांसाठी करायचं आहे, पण स्वतःला दुर्लक्षित करून नाही असं स्वामी तुम्हाला सांगतायत. हा मेसेज ज्यांना रिझोनेट होते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हे बघा, एक्सप्रेस युअर ड्रायव्हिंग पॅशन्स. तुमचे जे पॅशन्स आहेत, तुमच्या ज्या कला आहेत, मी तुम्हाला इथे तुमचे जे कला आहेत, जे गुण आहेत, तुमचे जे विचार आहेत, तुमची जी इच्छाशक्ती आहे, पॉवरफुल आहे, इंट्युशन्स आहे, ते सगळं बाहेर काढा, एक्सप्रेस करा, बोला, मनात साठवून ठेवू नका. जितकं साठवा, जितकं स्वतःला दुर्लक्षित करा, खचवून घ्याल, आत 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 दाबून ठेवाल, त्याचं ते मोठं कधीतरी मग त्याचा स्फोट होतो. ते स्फोट व्हायचा नाहीये, करायचाच नाही कधी. चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी साठवणं वाईट, तर ते बाहेर फ्लो केलं पाहिजे, दिलं पाहिजे. मी तर डोनेशन जे ॲज अ कोणत्याही माध्यमातून असू दे, कुठंही असू दे, जितकं खरंच आपण इतकं एक घास जरी कुणाला देऊ शकतो तर तो दिला पाहिजे. स्वतःमधले गिफ्ट्स बाहेर काढले पाहिजेत, बोललं पाहिजे. मनामध्ये कोणतंही गिल्ट आणि हे दाबून न ठेवता ते एक्सप्रेस करा, बाहेर काढा, बोला की तुम्हाला काय पाहिजे. स्वामींशी बोला, नका जगभर सांगत बसू, पण स्वामींशी बोला. त्यांना सांगा तुम्हाला कुठल्या गोष्टीचं गिल्ट वाटते, तुम्हाला कुठल्या गोष्टीचं डिसअपॉइंट केलंय, तुम्हाला काय झालं हे बोला त्यांच्याशी. कारण स्वामी तुम्हाला तेच सांगतायत, तू स्वतःला दुर्लक्षित करू नकोस, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. हा त्यांचा मेसेज आहे आणि ते तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून असू दे, मेसेजेसच्या माध्यमातून असू दे, अशा रिडिंग्सच्या माध्यमातून असू दे, तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नक्की. तर इथं तुम्हाला ते एक्सप्रेस करायला सांगितलं जाते, बोलण्यासाठी सांगितलं जाते तुम्हाला, कारण बाहेर काढलं पाहिजे. हर्ट अवेकन, कारण तुमचं हर्ट अवेकनिंग होते, तुमचं हृदय मोकळं होते. त्या गच्च बांधलेलं जोपर्यंत तुम्ही त्यातलं मोकळं करणार नाही, बाहेर काढणार नाही, तोपर्यंत अजून तुमच्या जी छान छान क्रिएटिव्हिटी जी तुमची आहे ती वाढणार नाही किंवा तुमचे ते त्यातल्या ते हे आहेत, असे गुण आहेत ते बाहेर निघणार नाही, तर ते निघतायत. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये एक मोठं असं कमळ तुमचं जे हार्टचं हे आहे ना ते फुलतंय. तर इथं तुम्हाला तेच सांगितलं जातं, एक्सेप्ट करा. ज्या गोष्टी येतात, जे होतं ते एक्सेप्ट करत, स्वीकारत तुम्हाला पुढे जायचं आहे. तर स्वतःला थोडंसं वेळ द्या, दुर्लक्षित करू नका. आणि धर्म अनफोल्डिंग, बघा हे खूप मोठं कार्ड आहे. धर्म अनफोल्डिंग एक खूप
जुनी सोल आहात तुम्ही, खूप जुनी सोल आहात. म्हणजे आपण कसं म्हणतो, एखादं मूल आपल्या घरात जन्माला आलं तर त्या पूर्वजांचं, कुठल्या तरी पूर्वजांचं नाव देतो, किंवा एखादी सोल तुमच्यातले अचानकपणे काहीतरी असे गुण बाहेर येत आहेत, ज्या गुणांशी तुम्ही ह्या जन्मामध्ये तुम्ही कनेक्टच नाही, तुम्ही ते केलेलं नाही. पण अशा काही हे सगळं बाहेर येते तुमच्यातनं, की तुम्हाला ते पूर्वजन्माचं आहे. तुमची सोल जी आहे, ती सोल तुमची तुमच्याशी कनेक्टेड आहे. त्या सोलला माहीत आहे. ती अशी अनफोल्ड होते तुमच्यातनं, बाहेर येते. ती तुमचे गुण घेऊन बाहेर येते. तो तुमच्यातली शक्ती बाहेर काढते आणि तीच सोल तुम्हाला दाखवून देते, की तुमचा प्रकाश किती आहे, तुमचं तेज किती आहे, हे दाखवून देणार आहे. तर त्याच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्यात जे दाबून ठेवलेलं आहे हृदयामध्ये, ते एक्सप्रेस केलं पाहिजे तुम्ही. बाहेर काढलं पाहिजे, बोललं पाहिजे. तुमच्या आतल्या सोलशी तुम्हाला कनेक्ट व्हायला इथं सांगितलं जातं. ही सोल म्हणजे तुमचं रूप दाखवण्यासाठी ही सोल तुमच्याशी कनेक्ट झाली. कारण तुमचा जो पूर्वजन्म आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्ही असे डोनेशन असेल किंवा खूप मोठी अशी कार्य असतील, सेवा असेल, ही कार्य तुम्ही केलेली आहेत आणि ते जे अपूर्ण राहिलेलं आहे, ती तुमची सोल घेऊन पुन्हा एकदा तुमच्या रूपाने ते बाहेर आले. तर त्याच्याशी थोडंसं इथे कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. आणि म्हणूनच स्वामी सांगतात, दुर्लक्ष करू नका स्वतःला. स्वतःला वेळ द्या. बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्ही स्वतः तुमच्यासाठी जसे महत्त्वाचे आहात, तसे स्वामींसाठी सुद्धा तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. कारण त्यांची खूप लाडकी सोल तुम्ही आहात आणि म्हणूनच त्यांचे आशीर्वाद, त्यांचे मेसेजेस, त्यांचे संदेश असे तुमच्यापर्यंत पोहोचतात. जर पोहोचवायला लावतात ते हे शांत बसत नाहीत. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच. आणि बघा, पेशन्स. स्वामी तुम्हाला काय सांगतात, पेशन्स ठेवा. हे फिनिक्सचं ते असे पक्षी कसं तुमच्या पेशन्सची परीक्षा जी आहे बघा, तर तुम्ही पेशन्स ठेवलेले आहेत, संयम ठेवलाय, तर त्या सगळ्या संयमाची परीक्षेसुद्धा संपत्या. म्हणूनच हा नवीन प्रवास सुरू होतोय. ह्या होळीपासूनच एका नवीन अध्यायाची, नवीन प्रवासाची सुरुवात होते आणि तुमच्या पेशन्सची परीक्षा संपते. आणि हे पेशन्स तुमच्या आयुष्याला नवीन कलाटणी देणारे आहेत. आणि ह्यासाठी तुम्हाला ते आशीर्वाद देत आहेत, की आता उठा, या सगळ्या ह्याच्यामध्ये अडकून पडू नका. अडकून तुम्हाला पडायचं नाही, स्वतःला दुर्लक्षित करायचं नाही. स्मार्ट आहात तुम्ही आणि तुम्हाला स्मार्टच हे करायचं, स्वतःमधला स्मार्टनेस कमी करायचा नाही आहे, असं तुम्हाला स्वामी सांगतायत. स्वतःवर प्रेम करायचं आहे, स्वतःमधला कॉन्फिडन्स, आत्मसन्मान, स्वाभिमान आणि ह्या सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये आहेत, त्याच्याशी कनेक्ट व्हायचं आहे. तुम्हाला असं दुर्लक्षित स्वतःला करून चालणार नाही, असं स्वामी तुम्हाला सांगतायत. आणि हिलिंग चोन्स जे आहेत, हिलिंग जे आहे, मी तुम्हाला काय म्हटलं, विविध माध्यमातून आहे. कितीही माध्यमं असतील तर त्या माध्यमातून तुम्हाला ते मेसेज जे आहेत त्याचं हिलिंग तुम्हाला जी लागणार आहे, जी हिलिंग तुम्हाला उठवण्यासाठी, जागा करण्यासाठी लागणार, ते सगळे माध्यमातून ती हिलिंग तुमच्यापर्यंत पोहोचते. स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. फक्त तुम्हाला जागा होण्याची गरज आहे. हातातून गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही, तर ती वेळ धरून ठेवून तुम्हाला पुढं जायचं आहे, वेळेचा सदुपयोग करायचा आहे, असं स्वामी तुम्हाला सांगतायत. म्हणूनच ते तुम्हाला सांगतायत, स्वतःला दुर्लक्षित करू नका. हा होळीचा सण खूप छान आहे, लय भारी आहे आणि त्याच्या रंगात रंगून जा. नवीन प्रवासाची, नवीन आयुष्याची सुरुवात होते, ही सुरुवात करा. आणि ही जे आपण हे केलेलं आहे, कार्ड्स जे चॅनल मेसेज आहेत आणि ते जे कार्ड्स आहेत, तर त्या कार्ड्समधून तुम्हाला जे मेसेज स्वामींचे आहे ते तुम्हाला इथं सांगितले जातील. कोणता मेसेज आहे तो सांगितला जाईल. स्वामी तुम्हाला सांगतायत, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण शक्य असल्यास करणे, किंवा एक श्लोक किंवा एक ओळ जी काय आहे तरी वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. थोडं का त्याच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करायचा आहे. जास्तीत जास्त गोष्टी हातावेगळ्या करण्याचा प्रयत्न करा, अपूर्ण ठेवू नका. म्हणजे जे तुम्ही हातात घेतलेलं आहे, एक काम तुम्ही हातात घेतले तर ते पूर्ण करा, ते अर्धवट ठेवू नका, असं तुम्हाला स्वामी मेसेज देत आहेत. म्हणजे त्यांचा हे जे चॅनल मेसेजेस आहेत यामधून तुम्हाला त्यांनी काय सांगितलेलं आहे ते मेसेजेस तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवले जातील. थँक्यू स्वामी. बघा, शेवटी विजय सत्याचाच होतो. ज्याची वाट बघताय ते पूर्ण होते. मी तुम्हाला काय म्हणलं, कोणी पण तुम्हाला किती पण अडकवण्याचा प्रयत्न करू दे, थांबवण्याचा प्रयत्न करू दे, तुमचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करू दे आणि कितीही तुम्हाला असं हे करण्याचा, अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करू दे, पण शेवटी विजय हा सत्याचाच होतो.
तुम्हाला जे हवं आहे, तुम्ही ज्याची वाट बघताय, जे तुमचं लाईफ पर्पज आहे तिकडं स्वामी तुम्हाला घेऊन चालले. तुम्हाला त्यांचा आशीर्वाद आहे आणि विजय हा सत्याचाच होतो. फक्त याचं पेशन्स ठेवण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. हां, स्वामी संदेश आहे बघा. लवकरच तुझ्यासाठी नवा मार्ग खुला होतोय. मोहपाशात अडकू नको. हृदयातील आवाज ऐक. जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मी तुम्हाला इथं ह्या सगळ्या रीडिंगमध्ये तेच झालं ना, हा मेसेज त्याच्यासाठीच असेल. इथं तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही अडकायचं नाही. त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा मेसेज आहे की शेवटी विजय सत्याचा होतो आणि लवकरच तुमच्यासाठी एक नवा मार्ग खुला होतोय. जर ती चॅरियटचं कार्ड आहे आणि मोहपाशात अडकायचं नाही. कोणत्याही मोहात त्याच्यात अडकून न राहता जे रंजलेले गांजलेले ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना तुमच्या मायेची, दयेची आणि तुमच्या प्रेमाची गरज आहे, ज्यांना खरंच तुमच्या आधाराची गरज आहे, त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे असं स्वामी तुम्हाला सांगताय. म्हणूनच हे 2 कार्ड आहेत बघा. आता हे चॅरिटीचं कार्ड आहे आणि 6 ऑफ पेंटिकल्सचं कार्ड आहे. म्हणजे दोन्हीही कार्ड जे आहे जी चॅरिटीचीच आहेत आणि हे तुम्हाला करायचं आहे. अशा चॅरिटी म्हणजे खूप पैसा आहे आणि आपण वाटतोय नाही आहे. काय म्हणलं तुम्हाला, जे गिफ्ट एक्सप्रेस करायचं आहे, द्यायचं आहे, साठवून कोणतीही गोष्ट ठेवायची नाही. जे तुमच्याकडं ज्ञान आहे, तुमच्याकडं माया आहे, आधाराचे 2 शब्द आहेत, प्रेमाचे बोल आहेत, तर ते तुम्ही तिथपर्यंत जे तुम्हाला शक्य आहे, जे तुम्ही डोनेट करू शकता, देऊ शकता. खरंच एखाद्याच्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवण्याची एवढी प्रेम तुमच्यामध्ये आहे, ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर ते तुम्हाला करायचं आहे. इथं स्वामी ते सांगतायत आणि म्हणूनच हे सांगतायत, जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. देव तू मला कितीही शोधलंस तरी सुद्धा त्या लेकरांच्या मध्ये मी आहे असं स्वामी तुम्हाला सांगतायत. त्या अशा ह्याच्यामध्ये मी आहे ज्यांचे आई बाबा हरवले असतील, ज्यांच्या मुलांना हरवलेलं आहे, गमावलं आहे, ज्यांनी सुखदुःखांशी लढतायत, ज्यांना इच्छा आहे सगळ्या गोष्टींची, शिकायची असेल किंवा काही गोष्टी, पण तितपत त्यांना ते हे होत नाही आहे. तर ते त्यासाठी उपयोगी तुम्हाला फुल नाही, फुलाची पाकळी बनवून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी स्वामी सांगतात. आणि म्हणूनच स्वामी तुम्हाला सांगतात की स्वतःला दुर्लक्षित करू नको, कारण खूप मोठा विजय तुझा आहे, खूप मोठी उंची तुला गाठायची आहे. तुझ्या आयुष्याचं ध्येय, लाईफ पर्पज वेगळा आहे, तिथपर्यंत तुला पोहोचायचं आहे. तर ह्या करंट चॅलेंजेसमध्ये न फसता, ह्या अशा एनर्जीसमध्ये न फसता, एनर्जी न वाया घालता पुढं पुढं तुला जायचं आहे. थँक्यू सो मच. खूप छान असा मेसेज आला आणि थँक्यू स्वामी, ज्या अशा मेसेजशी आणि अशा सोलशी मला कनेक्ट केलं. थँक्यू सो मच. आणि पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.